तुम्हाला सांगते जेवढा मी सायकॉलॉजीचा जास्तीत जास्त अभ्यास करतेय ना आणि माझं वय जसं-जसं वाढतंय, तसं मला कळतंय की अट्रॅक्टिव्ह असणं हे लुक्सपेक्षाही जास्त आपला माइंडसेट आहे. आणि त्या माइंडसेटवर जेव्हा आपण काम करतो, तेव्हा आपण अट्रॅक्टिव्ह लोकांना वाटायला लागतो. याबद्दलच आजचा व्हिडिओ असणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर मैत्री सावंत, फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच आहे. मी स्त्रियांना स्वतःच्या फेमिनिन एनर्जीवर काम करून स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं बनायचं आणि आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं, यासंबंधी मार्गदर्शन करते. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे अट्रॅक्टिव्ह बनण्याची सायकॉलॉजी. ही सायकॉलॉजी आपण जाणणार आहोत. हा माइंडसेट काय आहे नक्की, हे आपण डिटेलमध्ये जाणणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सो अट्रॅक्टिव्ह असणं हे 10% लुक्सच्या बाबतीत आहे आणि 90% माइंडसेट आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि जेव्हा आपण माइंडसेटवर काम करतो, त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपल्यातली ती मॅग्नेटिक एनर्जी आहे ना, मॅग्नेटिक पॉवर ती ॲक्टिव्हेट व्हायला लागते. फेमिनिन पॉवर आय वुल्ड से. आणि त्यामुळे आपण लोकांना अट्रॅक्टिव्ह वाटायला लागतो. सो अट्रॅक्टिव्ह बनण्यासाठी आपल्याला आपल्या एनर्जीवरती काम करायचं आहे. म्हणजे काय? अलाऊ मी टू एक्सप्लेन. सो आपण ह्युमन्स प्रत्येक माणूस हा एक एनर्जी फॉर्म आहे. आणि आपल्यामधली जी एनर्जी आहे ती कशाने बनते तर आपले विचार, आपल्या भावना, आपल्या बिलीफ सिस्टम आणि ॲक्शन्स यांनी आपली एक एनर्जी, आपली वाइब ज्याला आपण जेन भाषेमध्ये म्हणतो, ती वाइब बनत असते आणि त्या वाइबला लोकं अट्रॅक्ट होत असतात. तर या वाइबवर आपल्याला काम करायचं आहे. सो सगळ्यात प्रथम आपल्याला आपल्याला काय फील होतंय, त्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि त्याकरता मी तुम्हाला एका मूव्हीचं उदाहरण देईन. हा सिनेमा तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. त्याचं नाव आहे आय फील प्रिटी. आणि आता आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आणि त्यामध्ये मला तुम्हाला माझा पॉइंट सांगायचा आहे म्हणून मी तुम्हाला हा सिनेमाची स्टोरी थोडक्यात सांगते. इट इज गोइंग टू बी अ स्पॉइलर. परंतु ही सिनेमाची स्टोरी सांगणं फार गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. सो आय फील प्रिटी या सिनेमामध्ये जी नायिका असते, ती नायिका तिला स्वतःबद्दल खूप इन्सिक्युरिटीज असतात. ती कशी दिसते, कशा पद्धतीचं शरीर आहे, त्या पद्धतीचं तिला इन्सिक्युरिटीज असतात आणि त्यामुळे तिची ओव्हरऑल बॉडी लँग्वेज, चालणं किंवा लोकांशी बोलणं यामध्ये तिचा आत्मविश्वासच नसतो आणि त्यामुळे तिला फार वेगळ्या पद्धतीने ट्रीट करत असतात. सो बेसिकली शी इज अ पर्सन विथ लो सेल्फ एस्टीम, लो कॉन्फिडन्स आणि इन्सिक्युरिटीज. आणि एकदा काय होतं, की तिच्या स्पिन क्लासमध्ये जेव्हा गेलेली असते, सायकलिंग करत असते, त्यावेळेला एक ॲक्सिडेंट होतो आणि तिचं डोकं ॲक्सिडेंटली एका बारला तिकडच्या आपटतं आणि तिला हेड इंजुरी होते. हेड इंजुरी झाल्यानंतर जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये जाते आणि आरशात बघते स्वतःला शुद्धीवर आल्यानंतर, त्यावेळेला तिला तिच्यामध्ये एक म्हणजे आरशामध्ये एक तिचं रूपांतर एकदम सुंदर तरुणीमध्ये झालंय असं तिला दिसायला लागतं. तिची बॉडी बदललेली असते. द वे शी लूक, द वे शी इज हर बॉडी इज टोटली डिफरंट तिला वाटायला लागतं. सो ॲक्चुअली प्रत्यक्षात काहीच बदललेलं नसतं. ती असते तशीच असते. परंतु तिचं सेल्फ परसेप्शन बदललेलं असतं. तिच्या मेंदूमध्ये वायरिंग चेंज झालेलं असतं आणि त्यामुळे तिचं स्वतःबद्दल असलेलं परसेप्शन जे आहे, दृष्टिकोन आहे, तो बदललेला असतो. आणि त्यामुळे होतं काय, तर तिला असं वाटायला लागतं, की ती खूप प्रिटी झालेली आहे. तिची बॉडी खूप ब्युटिफुल झालेली आहे, सेक्सी झालेली आहे आणि त्याच्यामुळे शी स्टार्ट अट्रॅक्टिंग ग्रेट अपॉर्च्युनिटीज. ज्या जॉबसाठी तिला अप्लाय करायला भीती वाटत असते, त्या जॉबमध्ये ती अप्लाय करते. तिकडे त्या मीटिंग्जमध्ये स्वतःचा पॉइंट खूप छान कॉन्फिडेंटली प्रूव्ह करते. खूप चांगला जोडीदार पण ती मिळवते तिच्या आयुष्यामध्ये आणि तिचं लाईफच कंप्लीटली बदलतं. सो हा सगळा बदल का होतो? कारण तिने तिच्या मनातलं ते परसेप्शन चेंज केलेलं असतं. सो हा पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, की जेव्हा आपण आपल्याला आपल्याबद्दल काय फील होतंय, ते फीलिंग बदलतो ना, तेव्हा आपली बॉडी लँग्वेज बदलते. आपले चॉईस ऑफ वर्ड्स बदलतात. आपलं चालणं, वागणं सगळं बदलतं. ओके. सो आपल्याला आपल्या फीलिंगवर काम करणं फार गरजेचं आहे. हाऊ यू फील इज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. आणि ज्यावेळेला तुमची फीलिंग तुमच्याबद्दलची हाय व्हायब्रेशनची असते, त्यावेळेला आपल्याला स्वतःबद्दल छान वाटतं आणि अर्थातच लोकांना पण आपण अट्रॅक्टिव्ह वाटतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की आता ही फीलिंग बदलायची कशी? लेट मी एक्सप्लेन दॅट टू यू. सो मी जेव्हा व्हाईल ग्रोइंग अप जेव्हा मी कॉलेजमध्ये होते, शाळेमध्ये होते, तेव्हा मी स्वतःला इतर मुलींशी खूप कंपेअर करायचे. म्हणजे तिचे केस खूप छान आहेत, अमकीचा स्किन खूप छान आहे, अमकीची बॉडी खूप छान आहे आणि मला असं सॉर्ट ऑफ वाटायचं, की या सगळ्या सुंदर दिसणाऱ्या मुली म्हणजे इथे आहेत
आणि मी कुठेतरी इथे आहे, असं. सो मला असं वाटायचं, की मी त्यांच्या मध्ये बसणारी नाही आणि मी अट्रॅक्टिव्ह नाहीये, असं मला फील व्हायचं. सो ज्यावेळेला मी सेल्फ वर्क करायला लागले, तेव्हा मला असं वाटायला समजायला लागलं, की आपल्यामधली युनिक एबिलिटी जर आपण शोधून काढली, तर आपण लोकांना अट्रॅक्टिव्ह वाटणार आहोत. तर ती माझ्यामध्ये युनिक एबिलिटी काय आहे? माझ्यातली क्वालिटी काय आहे ती? ते मी शोध घ्यायला सुरुवात केला. आणि त्यानंतर मला असं जाणवलं, की येस, आय एम अ काइंड पर्सन, जेन्युइनली काइंड पर्सन. मला लोकांना मदत करायला आवडते. लोकांना आजारी व्यक्तीला मदत करायला आवडते. कुणाला कुठल्या प्रॉब्लेममध्ये एखादी व्यक्ती असेल, तर जेन्युइनली मला त्या व्यक्तीला मदत करावीशी वाटते आणि काइंडनेस इज माय पॉवर. सॉफ्टनेस इज माय पॉवर. आणि मग त्याच्यावर मी काम करायला लागले. सो मला माझ्या मनामध्ये मी असं ठरवलं, की ओके, मी खूप गुड लुकिंग वगैरे नसले, तरीही माझ्याकडे ही पॉवर आहे, ज्याच्यामुळे आय हॅव अ ब्युटिफुल हार्ट. आणि मी लोकांना मदत करता येईल अशा संधी शोधायला लागले. आणि कर्मधर्म संयोगाने मी फिजिओथेरपी हे प्रोफेशन निवडलं, ज्याच्यामध्ये मला दररोज लोकांना मदत करण्याची संधी मिळते. कोचिंग या प्रोफेशनमध्ये सुद्धा लोकांना मदत करण्याची मला संधी मिळते. सो जेव्हा मी लोकांना मदत करण्याचा कुठलाही ॲक्ट करते ना, तेव्हा मी स्वतःच मला खूप आवडते. मी स्वतःच्या प्रेमात पडते त्याच्यामुळे. आणि जेवढं मी माझ्या प्रेमात पडते, तेवढे माझे व्हायब्रेशन्स हाय होतात. मला स्वतःबद्दल छान फील होतं, की आय एम अ गुड पर्सन, आय एम अ काइंड पर्सन, असं मला वाटायला लागतं आणि आय स्टार्ट लव्हिंग मायसेल्फ मोर. सो जेव्हा आपण असं काहीतरी युनिक एबिलिटी, जी तुमची युनिक एबिलिटी आहे, त्या युनिक एबिलिटीला शोधून काढून जेव्हा तुम्ही त्यावरती जास्त काम करता, त्या क्वालिटीवरती काम करता ना, त्यावेळेला तुम्हाला स्वतःबद्दल छान फीलिंग यायला लागते आणि त्या फीलिंगमुळे यू बिकम अट्रॅक्टिव्ह टू पीपल, राइट? सो तो दुसरा माझा पॉइंट आहे, की आता ज्यावेळेला आपल्याला आपल्याबद्दल छान फील होत आहे ना, त्यावेळेला ती एनर्जी जी आहे ना, ती फीलिंगची एनर्जी, आपल्या फीलिंग्ज या एक मॅग्नेटिक पॉवर आहे त्याला. आणि त्यामुळे ते मॅग्नेटिझम ॲक्टिव्हेट होतं आपल्यातलं. आपण जेव्हा स्वतःवर जास्त प्रेम करायला लागतो, या ना त्या कारणाने, कुठल्यातरी कारणास्तव. सो मी जसं म्हटलं तुम्हाला, की जेव्हा मला असं वाटतं, की मी काहीतरी काइंडनेसचा ॲक्ट करते, तेव्हा मी स्वतःला खूप आवडते. त्यावेळेला वी एक्झूड दॅट पॉवरफुल एनर्जी, लव्हवाली एनर्जी, अँड पीपल फॉल इन लव्ह विथ अस. ओके. सो आपल्या फीलिंगवर काम करणं गरजेचं आहे. सो याकरता तुम्हाला एक होम असाइनमेंट आहे, तो म्हणजे तुमची युनिक एबिलिटी काय आहे ते तुम्ही शोधून काढा आणि त्या युनिक एबिलिटीवरती काम करून तुम्ही स्वतःला प्रूव्ह करून द्या, की येस, आय एम अ लव्हेबल पर्सन. माझ्याकडे ही क्वालिटी आहे आणि त्याच्यामुळे आय डिझर्व्ह लव्ह. आणि त्याच्यामुळे तुमचं स्वतःवरचं प्रेम वाढेल आणि तुमची एनर्जी शिफ्ट होईल आणि इन टर्न तुम्हाला लोकांकडूनही प्रेम मिळायला लागेल. येस, सो दॅट इज नंबर 1 स्ट्रॅटेजी. त्याच्यानंतर नंबर 2 म्हणजे आपल्या विचारांवर आपल्याला काम करायचंय. आपले जे विचार असतात ना, ती एक इलेक्ट्रिक एनर्जी आहे. आपण मनामध्ये जो विचार करतो, त्या विचाराला ना आपली लिंबिक सिस्टम फॉलो करत असते. आपली बॉडी लँग्वेज त्याच्यामुळे बदलते. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेला तुम्ही तुमच्या मनामध्ये असा विचार करता, आय एम अ गुड पर्सन, आय एम अ ब्युटिफुल पर्सन, आय हॅव अ ब्युटिफुल हार्ट. तुमची बॉडी लँग्वेज बदलणार आहे, तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येणार आहे, तुमचे शोल्डर्स रिट्रॅक्ट होऊन तुम्ही कॉन्फिडेंटली वॉक करणार आहात. कारण तुम्हाला माहिती आहे आतून, की यू आर अ गुड पर्सन. राइट? सो जेव्हा आपण विचार मनातला बदलतो, त्यावेळेला आपली बॉडी लँग्वेज बदलते. याकरता मी तुम्हाला एक उदाहरण देते. समजा, कल्पना करा, 2 व्यक्ती आहेत. ओके. एक व्यक्ती आहे, तिला स्वतःबद्दल ती अशी फील करते, की मी चांगली दिसत नाही, आय एम नॉट अ गुड पर्सन, आय एम नॉट गुड इनफ, असे सगळे थॉट्स त्या व्यक्तीच्या मनामध्ये आहेत. त्यामुळे तिची बॉडी लँग्वेज ऑटोमॅटिकली अशी हंचबॅक होणार आहे. ती लोकांपासून जास्त दूर पळणार आहे. कारण तिला वाटतं, की आय एम नॉट गुड इनफ आणि त्याच्यामुळे लोकं मला जज करतील. सो तिची बॉडी लँग्वेज बदलणार आहे. आणि दुसरी व्यक्ती आहे, ती मनामध्ये विचार करते, की आय एम अ गुड पर्सन, आय एम अ काइंड पर्सन, आय एम लव्हेबल, आय डिझर्व्ह लव्ह, अशा पद्धतीचे तिचे थॉट्स आहेत. तिची बॉडी लँग्वेज कशी असेल? नॅचरली तिच्या चेहऱ्यामध्ये स्माईल असेल, कॉन्फिडन्स असेल आणि तिचा चेहरा असा प्रेमाने ओतप्रोत भरलेला असेल, राइट? तिचं चालणं बदललेलं असेल. सो तुम्हाला काय वाटतं, या 2 व्यक्तींपैकी कुणाकडे लोकं अट्रॅक्ट होतील? अर्थातच ज्या व्यक्तीचे विचार मनातले छान आहेत, राइट? सो आपले जेव्हा विचार आपण बदलतो, त्यावेळेला आपली बॉडी लँग्वेज बदलते. वी शो अप इन अ डिफरंट वे अँड पीपल रिस्पॉन्ड टू दॅट एनर्जी. हे लक्षात घ्या. कारण आपल्या ब्रेनमध्ये ना मिरर न्यूरॉन नावाचा एक प्रकार असतो. आपण नेहमी लोकांना बघून त्यांच्या बिहेवियरला आपण कॉपी करत असतो, रिस्पॉन्ड करत असतो ऑटोमॅटिकली.
म्हणून बघा ना, तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला जांभई देताना बघता, तेव्हा तुम्हाला पण जांभई द्यावीशी वाटायला लागते. किंवा एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडे बघून खूप छान स्माईल केलं, "हाय" असं म्हटलं, की तुमचा पटकन न्यूरल रिस्पॉन्स असतो, "हाय" असं म्हणणं. किंवा एखाद्या माणूस अडखळून पडतोय असं तुम्हाला दिसलं, की तुम्ही पण स्टार्टल होता. सो हे न्यूरल रिस्पॉन्समुळे होतं, मिरर न्यूरॉन्समुळे होत असतं. सो आपल्याला नेहमीच लोकं ना आपल्या फेशियल एक्सप्रेशनला, आपल्या बॉडी लँग्वेजला ऑटोमॅटिकली कॉपी करत असतात. सो ज्यावेळेला आपण एखाद्या व्यक्तीला बघतो, की ती अंडर कॉन्फिडंट आहे, तिने स्वतःला श्रिंक केलेलं आहे, चाचरत बोलते आहे. सो ते मनामध्ये त्यांचे जे विचार असतात ना, ते कंटेजियसली आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला पण त्या व्यक्तीच्या सानिध्यात असं अनकम्फर्टेबल व्हायला लागतं. म्हणजे काहीतरी ती वाइब आपण सेन्स करतो ना, त्यामुळे आपण त्या व्यक्तीशी तशा पद्धतीने बोलायला लागतो. सो जेव्हा आपण आपल्या मनातले विचार बदलतो, त्यावेळेला लोकं आपल्याला वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट द्यायला लागतात. लोकांचं वागणं बदलतं आणि लोकांना अर्थातच आपण अट्रॅक्टिव्ह वाटतो कारण आपले विचार हाय व्हायब्रेशनचे असतात ना. सो आपल्या विचारांवर काम करणं फार गरजेचं आहे आणि त्याकरता तुम्ही अफर्मेशन्स प्रॅक्टिस करू शकता. तुमच्या स्वतःला छान वाटेल स्वतःबद्दल असे विचार तुम्ही निवडा आणि त्या विचारांची तुम्हाला उजळणी करायची आहे दर दिवशी. ज्यावेळेला मी हे सेल्फ वर्थचा सगळा जर्नी स्टार्ट केला, त्यावेळेला मी असे काही वाक्य स्वतःसाठी बनवलेली होती. आय एम कॉन्फिडंट, आय एम ब्युटिफुल, आय एम काइंड, आय एम लव्हिंग अशा पद्धतीची आणि ती वाक्य मी माझ्या क्लिनिकला जेव्हा ड्राईव्ह करायचे, त्यावेळेला ऐकायचे आणि स्वतःच्या मनामध्ये म्हणायचे. जाता येता सतत, सतत मी स्वतःला ते सांगायचे आणि ते फीडिंग मी स्वतःला द्यायचे. सो आपण जे फीड करणार ना आपल्या माइंडला, तेच आपण रेडिएट करणार आहोत, राइट? सो त्यामुळे विचारांवर काम करणं हे फार गरजेचं आहे आपल्याला, राइट? सो दॅट इज नंबर 2 आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या बिलीफ सिस्टमवर आपल्याला काम करायचं. बिलीफ सिस्टम म्हणजे काय? ज्या गोष्टी आपण आपल्या स्वतःबद्दल सत्य मानतो ना, त्याला बिलीफ सिस्टम म्हणतात. आपल्या स्वतःबद्दल आपण काहीतरी धारणा बनवलेल्या असतात, की मी अशी-अशी आहे. तर तुमच्या मनात पण तुम्ही स्वतःबद्दल काहीतरी धारणा बनवलेली असेल. तर ती धारणा कोणती आहे? कशी आहे? त्याची क्वालिटी काय आहे? ते शोधून काढा. कारण त्याच्यावरती पुढचा गेम अवलंबून आहे. सो तुम्ही जर मनामध्ये अशी धारणा पकडून ठेवलेली असेल, की आय एम नॉट गुड लुकिंग, आय एम नॉट गुड इनफ, आय एम नॉट केपेबल, आय एम नॉट कॉन्फिडंट अशा पद्धतीची, तर तुम्हाला वेगळे रिझल्ट्स मिळणार आहेत. कारण काय होणार आहे माहिती आहे, जसा आपला मनातला बिलीफ असतो ना, जो कोरमध्ये घुसलेला आहे, अंतर्मनापर्यंत घुसलेला आहे, तशा पद्धतीला त्याला मॅचिंग जे अनुभव आहेत ना आपल्या आयुष्यामध्ये, ते अनुभव आपण अट्रॅक्ट करायला लागतो आणि तेच अनुभव आपल्याला जास्तीत जास्त ठळकपणे दिसायला लागतात. फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता, की आय एम नॉट ब्युटिफुल, आय एम नॉट गुड इनफ असं सतत सांगितल्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला अशाच गोष्टी तुमच्या आयुष्यात घडलेल्या आठवतील, जिथे तुम्हाला कुठेतरी नोकरीमध्ये रिजेक्शन आलेलं आहे. एखाद्या पुरुषाने तुम्हाला रिजेक्ट केलेलं आहे. यू विल रिमेंबर सम गाय हू डिडंट टेक्स्ट यू बॅक. अशा पद्धतीचे इन्सिडेन्सेस तुम्हाला आठवायला लागतील आणि ते आठवल्यावर तुमचा एक्झिस्टिंग बिलीफ अजून जास्त स्ट्राँग व्हायला लागेल आणि त्यामुळे अर्थातच तुमची बॉडी लँग्वेज बदलणार आहे आणि लोकं तुम्हाला परत तशाच पद्धतीने ट्रीट करायला लागणार आहेत. सो हे एक चक्र सुरू होतं, राइट? सो त्यामुळे मुळातला हा जो बिलीफ आहे, त्या बिलीफलाच आपल्याला क्वेशन करायचं आहे आणि त्याकरता आपल्याला स्वतःला सांगायचं आहे, आय एम नॉट ब्युटिफुल. हू सेड दॅट? आस्क धिस क्वेशन टू यू. ओके. कारण ब्युटीचे स्टँडर्ड्स ना प्रत्येक कल्चरमध्ये बदलणारे असतात आणि प्रत्येक जनरेशन प्रमाणे ब्युटी स्टँडर्ड्स बदलतात. म्हणजे फार 80s 50s वगैरेच्या काळामध्ये ना बारीक आयब्रोज म्हणजे ब्युटी स्टँडर्ड होतं. आता जाड आयब्रोज हे ब्युटी स्टँडर्ड आहे. किंवा लांब केस, लांब केस किंवा शॉर्ट केस वेगवेगळे ब्युटी स्टँडर्ड असतात आणि ते व्यक्तिगणिक आणि कल्चर गणिक बदलत असतात. त्या ब्युटी स्टँडर्ड्स ट्रेंड्स प्रमाणे आपण स्वतःला बदलत राहिलो ना, तर आपल्याला फार कठीण होईल. त्याऐवजी सेट युअर ओन ब्युटी स्टँडर्ड. आय एम ब्युटिफुल द वे आय एम असं स्वतःला सांगायला सुरुवात करा. तुमच्यामधली जी तुमच्या फीचरमध्ये ना काहीतरी एक युनिक जी गोष्ट असेल ना, तुमचं हसणं असेल ते किंवा तुमचं वागणं असेल, बोलणं असेल, अशा गोष्टीला तुम्ही ब्युटीशी निगडीत करून टाका आणि त्याच्यामुळे सगळा गेम चेंज होणार आहे. कारण जेव्हा तुमचा बिलीफ चेंज होतो ना, की येस आय एम ब्युटिफुल, आय एम वर्दी, आय डिझर्व्ह लव्ह अशा पद्धतीचे बिलीफ ज्यावेळेला तुम्ही स्वतःप्रती म्हणायला लागता ना,
त्यावेळेला तुमची बॉडी लँग्वेज बदलणार आहे. तुमचं वागणं, बोलणं, चालणं, तुमचे चॉईस ऑफ वर्ड्स बदलणार आहेत आणि समोरून लोकं तुम्हाला तशाच पद्धतीने ट्रीटमेंट देणार आहे. राइट? आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नवीन संधी आकर्षित करणार आहात. सो त्याच्यामुळे बिलीफवर काम करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनामध्ये जर असा कुठला बिलीफ पकडून ठेवलेला असेल, की आय एम नॉट गुड इनफ, आय एम अगली, असं काहीतरी आस्क दॅट क्वेशन आणि यू आर नॉट अगली, यू आर जस्ट बिलीव्हिंग दॅट यू आर अगली. सो तुमच्याकडे नेहमी ऑप्शन अवेलेबल आहे, की चेंज युअर बिलीफ अँड चेंज द वे पीपल ट्रीट यू. ओके? ते तुमच्याकडे पॉवर आहे. सो बिलीफवर काम केल्यावरती सुद्धा आपण अट्रॅक्टिव्ह बनायला लागतो ऑटोमॅटिकली लोकांसाठी. त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे, जो महत्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे आपल्या ॲक्शन्स. आपल्या ॲक्शन्स ज्या असतात ना, त्या ॲक्शनवरनं लोकं आपल्याबद्दल एक मत बनवत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या ॲक्शनबद्दल सजग व्हायचं आहे. आपलं बिहेवियर म्हणजे आपलं वागणं, बोलणं हे आपल्या मनाचा आरसा आहे. आपल्या मनात जे चाललंय त्या पद्धतीने आपण बिहेव करत असतो. सो तुम्ही स्वतःला विचारा, की मला कुठल्या व्यक्ती अट्रॅक्टिव्ह वाटतात? मला का त्या अट्रॅक्टिव्ह वाटतात? हा प्रश्नच मी स्वतःला काही वर्षांपूर्वी विचारला होता. तेव्हा मला उत्तर मिळालं, की ज्या व्यक्ती शांतपणे माझं बोलणं ऐकतात, ज्यांची एनर्जी ओव्हरऑल अशी शांत असते, खूप प्रेमाने लोकांशी बोलतात, खूप प्रेमाने सगळ्या गोष्टी करतात. त्या गोष्टी ती लोकं मला अट्रॅक्टिव्ह वाटतात. सो मी विचार केला, की मला जर ही लोकं अट्रॅक्टिव्ह वाटतायत, तर आय विल बिहेव द सेम वे. म्हणजे मी पण अट्रॅक्टिव्ह वाटेल लोकांना. सो आपल्या मनामध्ये ना अट्रॅक्टिव्हची एक डेफिनेशन तयार असते आणि त्या पद्धतीने आपण वागत असतो. सो ती डेफिनेशन काय आहे, ते तुम्ही तपासून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही वागायला सुरुवात करा. सो ज्यावेळेला मी स्वतः लोकांशी काइंडनेसनी वागते, प्रेमाने बोलते, शांतपणे त्यांचं बोलणं ऐकते, अशा पद्धतीची व्यक्ती मी जेव्हा बनायला लागले ना, तेव्हा आपल्या व्हायब्रेशनला मॅचिंग लोकं आपल्या आयुष्यामध्ये यायला लागतात. सो माझ्या आजूबाजूला आय एम सराउंडेड बाय काइंड पीपल. कुठेही मी जाते, मला खूप मदत करणारी, प्रेमळ, चांगली माणसं भेटतात. कारण दे रिस्पॉन्ड देअर मिररिंग इफेक्ट राइट? मी तुम्हाला सांगितलं होतं. मिरर न्यूरॉन्स असतात. सो आपल्या बिहेवियरला ते रिस्पॉन्ड करायला लागतात. सो अशा पद्धतीने आपण लोकांना बदलू नाही शकत, पण आपण त्यांना आपल्याशी छान वागण्यासाठी इन्स्पायर करू शकतो आपल्या वागण्यात. सो बी अन इन्स्पिरेशन, बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन अदर पीपल, राइट? सो हे आपल्याला करायचंय स्वतःच्या ॲक्शनवरती काम करून आपल्याला एक अट्रॅक्टिव्ह व्यक्ती बनायचं आहे. सो हे 4 पॉइंट्स तुम्ही नक्की लक्षात घ्या आणि या 4 पॉइंट्सवर जर तुम्ही काम केलं, तर तुमची ओव्हरऑल व्हायब्रेशन, ओव्हरऑल वाइब हाय व्हायब्रेशनची होणार आहे आणि तुम्हाला तसाच रिस्पॉन्स युनिव्हर्सकडून मिळणार आहे, तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून मिळणार आहे. यू आर गोइंग टू चेंज युअर लाईफ. ट्रस्ट यू मी. ओके? सो होप यू फाइंड दिस इन्फॉर्मेशन व्हॅल्युएबल. याच्यावर नक्की विचार करा आणि जर तुम्हाला तुमच्या एनर्जी व्हायब्रेशनवर काम करून आयुष्यामध्ये अधिकाधिक प्रेम आकर्षित करायचं आहे आणि डीपर स्टडी करायचा आहे या बाबतीमधला, तर डेफिनेटली यू शुड जॉइन माय कोर्सेस. यू शुड जॉइन माय एलिव्हेट प्रोग्राम. हा खास स्त्रियांसाठी असलेला प्रोग्राम आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या एनर्जेटिक फ्रिक्वेन्सीवर काम कसं करायचं आणि आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं, यासंबंधी मार्गदर्शन करते. स्पेसिफिकली हा अशा स्त्रियांसाठी आहे, ज्यांना आयुष्यामध्ये एक पार्टनर हवा आहे किंवा त्यांच्या एक्झिस्टिंग लव्ह रिलेशनशिपमध्ये त्यांना अजून जास्त प्रेम निर्माण करायचं आहे. सो यू आर वेलकम टू जॉइन दिस कोर्स. ओके? आय एम सो हॅपी टू हेल्प यू. So I'll see you in the next video. Till then, take care. God bless you. Lots of love to you. Bye.